चला, कोणाच्या बुकामध्ये मिळाले का गुडविलच्या चारही ट्रीटमेंट? चारही आहेत ना? ये चला, आपण आता बघतोय रिटायरमेंट ऑफ पार्टनर. ठीक आहे, हे बघा, ऍडमिशनलाच ऑप्शन रिटायरमेंट ऑफ पार्टनर येणार आहे. ऍडमिशनला ऑप्शन रिटायरमेंट ऑफ पार्टनर. तर इकडे बघ, याच्या 4 केसेस कुठल्या आहेत? सगळ्यात पहिली, हे असं मी आता बोलतो 99.99% सेम असणार ऍडमिशन सारखं. फक्त जे वेगळं आहे ते 0.1 मध्ये ते मी इथे दाखवतो. काय वेगळं आहे? फक्त ट्रीटमेंट ऑफ गुडविल. बाकी सगळं कसं असणार? सेम. जसं आपण कुठे वाचलंय? ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये. बरोबर आहे. इकडे पण बिझनेसला प्रॉफिट झाला तर कुठे जाणार आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. लॉस झाला तर प्रॉफिट अँड लॉसच्या कुठे जाणार आहे? डेबिटला. सेम फॉर्मॅट बनणार तिकडच्या सारखे 5 इकडे. तिकडे पण तुम्हाला माहिती आहे 2 वर्किंगच असतात त्या. ते काय बोर्ड चेक करायला करत नाही आणि बनवायला पण सांगत नाही. कोणते वाले फॉर्मॅट? कॅशबँक आणि गुडविल. तसं काही कॉलेजमध्ये दादा, आमच्या कॉलेजमध्ये तर गुडविल आणि काय ते बोलतात कॅशबँक बनवलंच नाही. ते वर्किंग आहे. तुला गरज वाटेल तर बनव, नसेल वाटत तर नको बनवू. मी पर्सनली सांगेल बनव. फक्त वरती मेन्शन कर त्याच्या काय आहे ते म्हणून, वर्किंग नोट आहे म्हणून. नाही जरी मेन्शन केलं तरी काय फरक नाही पडत. समोरचा काय चेक करणार आहे? फक्त प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल आणि काय पण चेक करणार आहे? बॅलन्स शीट. असंच आहे. तर बघ रे, गुडविल ऑफ रिटायर पार्टनर रेज. हे बघा, पहिली केस गुडविल ऑफ रिटायर पार्टनर रेज. दुसरी केस गुडविल ऑफ फर्म. बोला, गुडविल ऑफ फर्म काय रे? रेज. इथे दोनच गोष्टी आहेत. रिटायर पार्टनरचं गुडविल रेज झालं, फर्मचं गुडविल रेज झालं. बरोबर. हे कोणाचं गुडविल रेज झालं सांगा? आणि हे कोणाचं गुडविल? दुसरी केस गुडविल ऑफ रिटायर्ड पार्टनर रेज अँड राईट ऑफ. म्हणजे या शब्दाने कळतं तुम्हाला. बोला, शॉर्टकट मध्ये मी काय म्हणेन? इथे रिटायर्ड पार्टनरचं गुडविल काय झालंय? रेज आणि राईट ऑफ. आता तिकडे कोणाचं गुडविल रेज आणि राईट ऑफ होणार? रिटायर्ड पार्टनरचं की फर्मचं? फर्मचं. विषय संपला. गुडविल ऑफ फर्म काय झालं? रेज अँड राईट ऑफ. बघा, अशा तुमच्या किती केसेस आहेत टोटल? 4. 4च केसेस. इथे काय झालं? इथे रिटायर्ड पार्टनरचं गुडविल रेज, फर्मचं गुडविल रेज. रिटायर पार्टनरचं गुडविल रेज अँड राईट ऑफ, फर्मचं गुडविल रेज आणि राईट ऑफ. तुम्हाला यातले कोणते ऍडजस्टमेंट लिहून दिलेत मी? चला, याचे इफेक्ट सांगायचे तमाम पोरांनी. गुडविल ऑफ द फर्म. बोला, जसं मी लिहून दिलंय. हा, याचा गुडविल ऑफ रिटायर पार्टनर रेज काय इफेक्ट आहे रे? गुडविल अकाउंट डेबिट. दुसरा, हा, ब्रॅकेट मध्ये रिटायर पार्टनर. रिटायर पार्टनर आहे की रिमेनिंग पार्टनर आहे? रिटायर पार्टनर. ठीक आहे. दोनच इफेक्ट आहेत त्याचे. याचा इफेक्ट सांगा. गुडविल ऑफ द फर्म रेज. फर्म का गुडविल रेज? गुडविल अकाउंट डेबिट. दुसरं क्रेडिट. काय ब्रॅकेट मध्ये? ऑल पार्टनर. बरोबर आहे. येस. म्हणजे इथे काय घ्यायचंय? रिटायर पार्टनर. इथे काय घ्यायचंय? ऑल पार्टनर. ऑल पार्टनरला गुडविल द्यायचं. याचं सांगा. याचं, याचे 4 इफेक्ट असतील. गुडविल अकाउंट डेबिट, पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट, ब्रॅकेट मध्ये रिटायर पार्टनर. आता हे का 2 इफेक्ट सेम आले? बघ, इथे गुडविल ऑफ रिटायर पार्टनर रेज, इथे पण तेच आहे ना, गुडविल ऑफ रिटायर पार्टनर रेज. आता फक्त याचे इफेक्ट वाढणार. बोला, काय इफेक्ट?
पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट ब्रॅकेट मध्ये येस रिमेनिंग पार्टनर. त्यानंतर गुडविल अकाउंट. लर्न करणं पण सोपं आहे. जिकडे संपलं तिथून सुरू, जिकडे सुरू तिकडे बोला. सुरुवातीला काय लिहिलेलं गुडविल, लास्टला पण गुडविल. इथे काय पार्टनर्स कॅपिटल, इथे पण काय फक्त इथे रिटायर्ड पार्टनर, इथे रिमेनिंग पार्टनर. रिमेनिंग म्हणजे काय, जो रिटायर्ड झालाय त्याला सोडून उरलेले. याचे इफेक्ट गुडविल अकाउंट डेबिट साइड, पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट साइड, ऑल ऑल आहे ना पहिलं. त्यानंतर मग हे बघ, आता बघ पाठ कसं करायचं, संपलं नाही ते, हेच ना इफेक्ट लिहिले मी खाली. त्यानंतर मग पुन्हा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड रिमेनिंग पार्टनर, असंच आहे ना, असंच आहे की नाही. आणि मग सुरू कशाने झाले, गुडविल डेबिट, मग संपणार नाही. बस काय पण पाठ करायचं नाही दुसरं. समजली वार्ता आहे, एवढीच गोष्ट. हा एक सिंपल टॉपिक आहे. कॉम्प्लिकेटेड जर तुमच्या कशाची वार्ता केली ते तुमचं ह्याला ऑप्शनला काय, त्याच्यापेक्षा हा लय सिंपल. आणि याचे समच फार कमी आहेत. किती सम आहेत, फक्त याचे 10 सम आहेत, फक्त 10 सम बुका. कळलं की नाही वार्ता आहे. याला तुम्ही जाऊ शकता या टॉपिकला, काही त्रास नाही. समजलं. किती ट्रीटमेंट पाठ करायच्या, फक्त 4. इथेही 4च आहेत, वेगळं नाहीये. पहिलं बोर्डामध्ये एक्झामला बसल्यानंतर तुम्हाला पहिलं निवडता आला पाहिजे, सम निवडता आला पाहिजे. कारण की तुम्हाला तिकडे ऑप्शन असतात, हा करायचा की हा करायचा. तुला बघायचंय माझा कुठला सम फास्ट सोडवून होईल. एका एका समला काय 1-1 तास लावणार तर 3च सम करून निघणार तो. त्यात ऑब्जेक्टिव्ह पण आहे. अर्धा तासाचा आहे तुमच्याकडे एक सम साठी, ही गोष्ट डोक्यात घे. कळलं का ना. हा फार मध्ये एक सम बसवायचा, त्यात तुमचे 10 मिनिटं फॉर्मॅट बनवला जातात, 5 मिनिटं पुढच्याच बघायला जातात कुठले कुठले बनतात फॉर्मॅट. हे की नाही. येस. हा पाठ करायला पण सोपं आहे. मग हेच 2 खाली रिपीट, फक्त हेच पाठ करायचं, हेच 2 रिपीट. आणि हे पण पाठ करायचं अवघड नाही. संपलं सुरू, सुरू संपलं. फक्त लक्षात काय ठेवायचं, इथे ऑल असतं, इकडे रिमेनिंग असतं. बरोबर आहे. तर या सम मध्ये मी ही वाली केस घेणार आहे. इथे बघा दाखवतो तुम्हाला कुठे आहे. बघ हे बघ, गुडविल दिसलं का, गुडविल काय लिहिलंय इकडे, गुडविल ऑफ द फर्म शब्द. याला का शब्द, कुठला शब्द लिहिला इकडे सांगा, फर्म. गुडविल ऑफ द फर्म म्हणल्यानंतर मी या गोष्टी बघूच नाही शकत, कारण की हे गुडविल कोणाचं आहे, हे पण गुडविल कोणाचं आहे. इथे रिटायर पार्टनर म्हणलं का, इथे कोणाचं गुडविल सांगितलं, म्हणजे फर्मचं गुडविल कुठे आहे, इकडे गुडविल ऑफ द फर्म, गुडविल ऑफ द फर्म. आता मला चेक करायचंय, रेज आहे की रेज अँड राईट ऑफ आहे. फक्त राईट ऑफ शब्द मिळाला तरी पण ते हीच केस. बघ काय लिहिलंय, गुडविल ऑफ द फर्म 90,000 है, पार्टनर ने डिसाइड किया गुडविल को क्या करेंगे, राइट ऑफ. राइट बैक मतलब राइट ऑफ करेंगे. तो बोलो गुडविल ऑफ द फर्म एंड राइट ऑफ, गुडविल ऑफ द फर्म एंड राइट ऑफ. कौन सा केस बैठेगा, पहला, दूसरा, तीसरा की चौथा, चौथा बैठेगा. सही है कि नहीं वार्ता. चल देखते हैं, क्लासिफाई करते हैं इसको. सांगा. पहिलं अंडरलाईन करा, राम, श्याम आणि घनश्याम. मग बॉक्स चढवा याला, काय ते 3:2:1. मग अंडरलाईन करा, हे बघा याला. या डेटला अंडरलाईन करून काही मतलब नाहीये, पण कुठलीही डेट, हे पण डोक्यात घे. ऍडमिशन मध्ये ती डेट लिहतात बॅलन्स शीटच्या वरती, ज्या दिवशी तो माणूस बिझनेस मध्ये काय होतो, ऍड होतो. आणि रिटायरमेंट मध्ये ती डेट लिहितात, कुठली, ज्या दिवशी तो माणूस बिझनेस मधून काय होतो, रिटायर्ड. आणि डेथ ऑफ पार्टनर मध्ये ती डेट लिहितात, ज्या दिवशी मेलाय ना त्याच्यानंतरची डेट. समजलं की नाही. आता समजा मेला 1 तारखेला, तर तुमची बॅलन्स शीट 2 तारखेला बनते. आयला म्हणजे काय, तुम्ही वाटच बघत होतात का मेले मारायची, असं समाज म्हणेल ना. बाबा 3 पार्टनर आहेत, एक माणूस मेला आणि त्याच दिवशी जर बॅलन्स शीट बनवली वाटावाटी करून घेतली त्यांनी,
बरं झालं गेला, चल वाटूया. योग्य वाटतं का ते? म्हणून लक्षात ठेवायचं, डेथ ऑफ पार्टनर मध्ये समजा आदमी मर गया है 20 जानेवारी को, तो बैलेंस शीट बनेगा 21 जानेवारी को. दुसरा दिन तर वाटाघाटी होतेच. कळलं का ना? आता आमच्या आजोबा गेलेले, तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या पेट्या उघडलेल्या, त्या दिवशी नाही. कळलं का नाही? मग जे सगळ्यांनी एकदम मस्त मस्त पैसे सोनं नाणं घेतलेलं वाटतं. कळलं की नाही? त्याच दिवशी घेतलं का पण? आजी पण आली असते ना स्वप्नात संध्याकाळी लगेच, जायला काय वाट बघत होता का माझ्या जायची? तर ते की नाही. कधी बनते बॅलन्स शीट? मेल्याच्या दुसऱ्या दिवशी. कळलं की नाही वाटतंय? पण याच्यामध्ये ज्या दिवशी रिटायर्ड, ज्या दिवशी ऍडमिशन, त्या दिवशीची बॅलन्स शीट. बरोबर आहे? चला, ऍज युजल तुमची वार्ता माहिती, इकडे लिहा क्रेडिट, इकडे लिहा डेबिट. हा ना, एक एक्सरसाइज मध्ये सम आहे. एक्सरसाइज मधले मे बी दुसरा की तिसरा सम असेल, रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये. नोट्स मध्ये कुठे? 181 आणि 182 आहे का? न्यू मध्ये किती आहे रे मलिक? 182. सगळ्यांना मिळालं सम हा? तर लक्ष दे. तुम्ही तुम्हाला सांगा आता कसं क्लासिफिकेशन होतं. बोला, बँक कुठे जाणार? बँक कॅश बँक अकाउंट डेबिट. लिहा तिकडे कॅश बँक डेबिट. चला, डेटर असेट, बिल्डिंग असेट, इन्व्हेस्टमेंट असेट. असं म्हणलं तर पटापटा काढून तुम्ही क्लासिफाय केलं पाहिजे. कसं करणार आता? काय 4 महिन्यात का पेपरला? पुढे कॅपिटल कुठे जाणार? क्रेडिट. लायबिलिटी. बरोबर आहे? सगळ्या लायबिलिटीला जाणार. झाले ना आपलं. चला, इथपर्यंत संपलंय. संपलं का सगळ्यांचं इथपर्यंत? चला पुढे जाऊया. बघ, काय एवढं अवघड नसतंय. काय लिहिलं? हे बघ, बिल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट ऍप्रिशिएटेड झालं. ऍप्रिशिएटेड डब्यामध्ये टिक करायचं, बिल्डिंगला आणि इन्व्हेस्टमेंटला. सांगा, ऍप्रिशिएटेड म्हणजे मायनस असतं की प्लस असतं? लिहायचा पहिला इफेक्ट प्लस. तुम्ही मला सांगा फक्त, बिल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हारे बिझनेस का क्या है? लायबिलिटी आहे की असेट आहे? असेट. काय होतंय असेट? वाढतंय. म्हणजे बिझनेसला काय होणार? कुठे जातं प्रॉफिट? सांगा. हा, लिहा प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. बरोबर आहे. त्याच्या उलट आहे बघ, खाली आहे बघ, हे बघ, प्रोव्हिजन म्हणजे आरडीडी असतं. आरडीडी इथे अंडरलाईन. डेटर अंडरलाईन 5%. डब्यात टिक चढवा डेटरला. चढवलं का? बोला. आरडीडी म्हणजे पैसे मिळाले की डुबले? डुबले मग वाढणार पैसे की कमी होणार? मायनस करायचं. मग आईला काय कमी झालं साहिल? डेटर आहे बघ, डेटर असेट आहे. असेट कमी झालं. मग प्रॉफिट आहे की लॉस आहे? कुठे जातं लॉस? डेबिट. बरोबर आहे. हे बघ, असं काहीतरी येतं, जास्त काही त्रास नसतं, नॉर्मल असतं, पण समजत नाही पोरा. काय लिहिलंय? प्रोविजन 3000. 3000 का प्रोविजन किया है? आउटस्टैंडिंग सैलरी का, मतलब 3000 रुपया किसी का तो देने का बाकी है, आउटस्टैंडिंग सैलरी है. तुम्हारा सांगा, 3000 किसी का देना बाकी है मतलब वो कर्जा है तुम्हारा. तुमको कैसा मालूम पड़ा बाकी है? शब्द बघ ना, आउटस्टैंडिंग मतलब बाकी है. तो ये कर्जा है तुम्हारा. कर्जा है मतलब पहला इफेक्ट लायबिलिटी में जाएगा. पहिला इफेक्ट काय असतं? लायबिलिटी. हा दादा मग प्लस करणं, आउटस्टँडिंग प्लस होतं. कशात प्लस करू? वरती आहे का सैलरी? आहे का? प्लस केलं असतं मी. आउटस्टैंडिंग शब्द आने के बाद मैं प्लस करता रहे, आउटस्टैंडिंग का प्लस ही होता है. लेकिन क्या आउटस्टैंडिंग है? सैलरी. तो प्लस क्या करना पड़ेगा? सैलरी. सैलरी आहे का वरती? म्हणून नाही प्लस केलं. मग डायरेक्ट त्याला कुठे लिहिलं? लायबिलिटीला. फायनल अकाउंट. फायनल अकाउंट मध्ये आउटस्टँडिंग आलं तर कुठे जातं? लायबिलिटी. बोला, कर्ज कमी झालं की वाढलं? वाढलं. मग बिझनेसला प्रॉफिट आहे की लॉस आहे? लॉस कुठे जातो सांगा? प्रॉफिट एंड लॉस डेबिट. लायबिलिटी तो हो गया ना इधर? लायबिलिटी हो गया की नहीं? चल पुढे चल. अंडरलाइन गुडविल ऑफ द फर्म.
या शब्दाला अंडरलाईन कर, बाकीचे 1-2 सम घरी जाऊन बघ, त्यात तुला कळेल बाकीच्या ठिकाणी काय असतं. हे बघ, इथे पण गुडविल ऑफ द फर्म आहे बघ, गुडविल ऑफ द फर्म, बरोबर की नाही? पुढे गुडविल ऑफ द फर्म किती रुपयाचं आहे? 90,000. पार्टनर डिसाइडेड टू राईट बॅक, अंडरलाईन राईट बॅक. किती इफेक्ट येतील राईट अपचे? गुडविल ऑफ द फर्म राईट अपचे किती इफेक्ट येतात? 4. सांगा कुठले 4 येतात? पहिले गुडविल ऑन डेबिट, पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट ऑल, बरोबर आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल डेबिट कुठले? रिमेनिंग, आणि जिकडे सुरू तिकडे खतम, गुडविल अकाउंट क्रेडिट. असे येतात ना, मागाशी मी शिकवले. गुडविल डेबिट, पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट ऑल, पार्टनर्स कॅपिटल डेबिट रिमेनिंग पार्टनर, गुडविल क्रेडिट, बरोबर आहे. हे भाई ही इन्फॉर्मेशन असते, पण ही तुला लक्षात ठेवायची. काय इन्फॉर्मेशन आहे बघ, सगळ्या सब मध्ये असणार आहे. द अमाउंट पेबल टू रिटायरिंग पार्टनर शुड बी ट्रांसफर टू हिज लोन अकाउंट. म्हणजे काय, बंदा बोल रहा है कि जब रिटायर्ड पार्टनर कोई हो रहा है तो रिटायर्ड पार्टनर के टाइम पे जब तुम पार्टनर्स कैपिटल को क्लोज करोगे तब रिटायर पार्टनर का जो भी आंसर आएगा, रिटायर पार्टनर का, वैसे बाकी लोगों का जो आंसर आता है वो अपन किधर नाम देते हैं उसको? बैलेंस. पहला तुम लोग किसको टैली करोगे? प्रॉफिट एंड लॉस एडजस्टमेंट. दूसरा किसको टैली करोगे? पार्टनर्स कैपिटल. तो पार्टनर्स कैपिटल टैली करने के बाद जो आंसर आता है उसको अपन बैलेंस नाम देते हैं कि नहीं? देते कि नहीं बैलेंस नाम? तो वहां पे उसने क्या बोला है, जो वहां पे जो आंसर आएगा किसका? रिटायर पार्टनर का, त्याला काय नाव द्या? लोन. और बाकी 2 लोगों का जो आंसर आएगा उसको बैलेंस ही देना है. फक्त कोणाला नाव द्यायचंय? लोन, जो रिटायर झाला त्याला असं म्हटलं जातं, द अमाउंट पेबल टू रिटायरिंग पार्टनर, जो भी पैसा रिटायर पार्टनर का मिलेगा उसको नाम क्या दो? ट्रांसफर टू हिज लोन अकाउंट, बराबर कि नहीं? उसको उसका क्या नाम दो? लोन अकाउंट करके नाम दे दो. तो बाकी 2 लोगों के बैलेंस को क्या नाम देंगे? बैलेंस. और इसके भाई बैलेंस को क्या नाम देंगे? लोन, बरोबर है. क्लिक सिलेक्ट, बस असं असं. हे सगळं मी पाठ करून ठेवले, कुठं काय करतात, कुठं टिक करायचं, कुठं काय करायचं, हे मला माहिती पडलं. चला, वरती त्या तिघांची नावं टाकायची सगळ्यांनी पटापट. काय नावं टाकायची? इन द बुक्स ऑफ, सगळ्यांनी नावं टाका, फुल फॉर्म मध्ये टाका. राम, श्याम आणि काय रे? घनश्याम. मी शॉर्टकट मध्ये टाकलंय, तुम्ही फुल फॉर्म मध्ये टाका. काय फॉर्मॅट आहे? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट. इकडं क्रेडिट लिहा, इकडं लिहा डेबिट. मग तुमचं काय ते पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज अमकं तमकं सगळं लिहा. मी शॉर्टकट मध्ये रुपीज लिहलंय, तुम्ही असं शॉर्टकट मध्ये लिहू नका. तुम्ही अमाऊंट रुपीजच लिहा, ठीक आहे. एका पानावरती 2 फॉर्मॅट ना, याच पानावरती खाली बनवायचं आहे, मी दुसऱ्या पानावर बनवतोय. कुठला फॉर्मॅट बनवणार सांगा? पार्टनर्स कॅपिटल. मगाशी मी ऍडमिशन मध्ये करंट वाला सम शिकवलाय, झालंय ना? करंट आलं. आता या टॉपिक मध्ये करंट आलं तर सेम ऍडमिशन सारखं. कॅपिटल कुठे पाठवायचं? कॅपिटल कुठे पाठवायचं? जर करंट आलं तर डायरेक्ट लायबिलिटी. ठीक आहे. चला, तिघांची नावं टाकाय, तिघा सोगाड्यांची नावं काय आहेत? राम, श्याम, घनश्याम. रामभाऊ, श्यामभाऊ, घनश्यामभाऊ. माझ्या साल्याचं नाव आहे राम, लय त्रास. सांगा ना त्याला, बायको घरात नाही ठेवायची. तर पुढचं नाव काय रे? कॅश अँड बँक. चला घ्या पोस्टिंग करायला, काय एवढं त्याच्यात अवघड नाही. हे बघ, हे बघ, इथं इकडची डेट, बॅलन्स शीट ऍज ऑन. हे बघ, कधी रिटायर झालं? हे बघ, हे बघ, या तारखेला झालं रिटायर. कधी रिटायर झालं? हे
1 एप्रिल 2019 ला इथं लिहायचं 1 एप्रिल 2019 ला गेलं धंदा सोडून. काय त्याच्या नसतं होत. काय करन तो तरी. म्हणून टेन्शन घेऊन दुनिया सोडण्यापेक्षा आपलं जातो. बरोबर. बोला इथं काय हे टाकायचे म्हणतात कॅपिटल. आणि मग कुठला फॉर्मॅट बनवला तुम्ही? गुडविल नसतं नावासाठी बनवायचं. हे काय टॅली होत असतं. काय एवढं नाही गोंधळ याला. आपलं तासभर करायचं गावठी भाषेमध्ये. चला बाबांनो सुरू करूया. चला तुम्हालाही माहिती आहे सगळं. कुठून सुरू करायचं रे सांगा. असेट बसून ना. चला काय नाव आहे पहिलं काय नाव आहे? बँक. बँक कुठे जाणार आहे सगळ्यांना सांगा. बँक कैश बैंक के डेबिट में बैंक लिखेंगे की टू बैलेंस लिखेंगे? शाबास टॅलेंट आहे तुमच्यामध्ये. चला किती आहे टू बैलेंस? वाव काय टैलेंट है. चला आगे के 3 नाम किधर जाएंगे? आगे के 3 नाम असेट ना. मला वाटतं तिघांवरती पण टिक मार्क आहे का? तिघांवरती पण टिक मार्क आहे की नाही? आहे का? बोला काय नाव आहे? डेटार. चला डेटार किती आहे? 90. एक लाईन सोडा त्याच्या खाली. मग काय बिल्डिंग? सांगा रे बिल्डिंग किती आहे? 60. त्याच्या खाली एक लाईन सोडा. मग काय नाव आहे? हे आपण ऍडमिशन पेक्षा याच्यामध्ये वेगळं काय करतोय? फक्त गुडविलची केस ना तेवढी एकच. बाकी टाइमपास चाललाय ना फक्त. सेम टू सेमच करतोय हे सगळं. चला कॅपिटल कुठे लिहायचं? कॅपिटल पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला का क्रेडिटला? क्रेडिटला. काय लिहणार इकडं? बाय बॅलेन्स. चला रामभाऊचे किती पैसे येत आहे? 1,20,000. बराच पैसा आहे अवघड. चला श्यामकडे किती आहेत? 90. आणि घनश्याम बिचारा गरीब दिसतोय. लय त्रास त्याचा. 60,000 आहेत. चला 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 पटा पोस्टिंग करा. हसमुख काय रडतोय अजून? चला क्रेडिटर बिल्स पेबल आणि लोन सांगा रे. तिघं लायबिलिटी आहे. कुठं वाटायचं लायबिलिटीला? लायबिलिटीला ना 2-3 लाईन सोडून लिहा. क्रेडिटर किती आहे बाबा? क्रेडिटर 22,000. आउटरला लिहा. मग काय सांगा? बिल्स पेबल किती आहे रे हे? 12,000. आणि पुढचं नाव काय आहे ग? लोन किती आहे? लोन 50. त्याला डायरेक्ट बाहेर लिहिलं सगळ्यांना. काहून बाहेर लिहिलं? टिकमागच नाही. काय करणार? टिकमाग नाही तर काय द्यायचं आपण मनाने. चला एवढं झालं असेल तर ऍडजस्टमेंट वरती आहे. मलिक भाऊ हे मलिक हे भैया दोन्ही ऍडजस्टमेंट एकत्र सोडायचे आपल्याला. हे बरोबर हे या भैया 1 आणि 2 सांगा. पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये काय झालंय? प्लस की मायनस करायचंय? कसं करायचं तुम्हाला प्लस करायचं? ऍप्रिशिएशन. इंग्लिश येते तुम्हाला लगा. लय हुशार आहे तुम्ही तर. करूया का प्लस? हे बघ काय काय प्लस करायचंय रे? अरे काय काय प्लस करायचंय? बिल्डिंग आणि काय? हा करा की मग प्लस. प्लस प्लस काय म्हणायचं याला? ऍप्रिसिएशन. सांगा बिल्डिंग किती टक्के ऍप्रिशिएशन करायचंय पोराव? हे बिल्डिंग आहे 5%. किती आलं? 35. 3,000. 3 आलं का? किती झालं मग? 63. आणि इन्व्हेस्टमेंट किती करायचं रे? 10%. अगं बाबा 10%. 15,000 येतं की. किती झालं? 1,65,000. लय पैसा आहे बाबा. लय पैसा. इन्व्हेस्टमेंट वाढली त्याची.
इकडे बघ रे, याचा दुसरा इफेक्ट कुठं पाहतो? दुसरा इफेक्ट लॉस झाला की प्रॉफिट झालाय. प्रॉफिट कुठे जातं? प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, डेबिटला काऊन बोलून राहिला रे? तेव्हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहू त्या दोघांची नावं. काय नाव त्या दोघांची नावं रे? बिल्डिंग. पहिलं बिल्डिंग वाढलं, मग इथं लिहायचं बिल्डिंग अकाउंट लिहायचं रे, काही लिहू नको. 3,000. आणि काय वाढलं? बाय इन्व्हेस्टमेंट. वाव. इन्व्हेस्टमेंट किती रुपयाने वाढली रे? 15,000. वाढली का? 3 आणि काय ते म्हणलं तुम्ही? 15,000. बरोबर आहे. आता पहिली ऍडजस्टमेंट संपली का सगळ्यांची? झाली का पहिली ऍडजस्टमेंट? दाना सॉल्व्ह करा रे बाबा. काय आपलं तुमचं नुसतं आपला सावळा गोंधळ चाललाय. बघा तो हाय तिथं, बघा तो हाय तिथं. हे आरडीडी आहे पुढचं, आरडीडी आहे. आरडीडी काय करू? आरडीडी काय करायचं? आरडीडी मायनस कशात ना मायनस करा, मग मायनस डेटर मधून. किती आरडीडी आहे? किती टक्के आरडीडी आलं तुमचं बाबांनो? माझं 4,500 आले. तुमचं किती आले? हा, तुमचं किती आलंय? 90,000चे 5%. बरोबर का हळू भाऊ? दुसरा इफेक्ट कुठं? इधर डेबिट लॉस झाला, लॉस घाटा झाला रे, लय नुकसान झालं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू आरडीडी अकाउंट. आरडीडी अकाउंट लिहा, डेटर अकाउंट लिहा, काय तुम्हाला आवडेल ते लिहा. पुढचं सांगा रे, तमाम पोरांनी सांगा, पटापट सांगा. हे बघ, आउटस्टँडिंग सॅलरी ना, कुठं लिहायचं पहिला इफेक्ट? चला मग लायबिलिटी लिहून टाका ना. काऊन एवढं थांबून राहिलं तुम्ही? हे बघा, हे बघ लायबिलिटी, ही बघ इथं हेडिंग टाकायची आउटस्टँडिंग. बघायच्या इथं इथे लिहा. असं लिहिलंस का? किती लिहिलंस सॅलरी? बरोबर आहे. दुसरा इफेक्ट कुठे जातो रे? हे बघ, हे बघ कर्ज. हे बघ वाढलं ना कर्ज. होतं का हे नाव? इथं होतं का? होतं पहिलं नाव? पहिलं नव्हतं ना, आता आलं ना. मग केवढा नोटा घोटाळा केला याने? वाढलं की नाही कर्ज? मग लॉस झाला की नाही? लॉस कुठे लिहायचं? लॉस सांगा कुठे लिहायचं? परत सेम नाव टाकायचं, आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. आउटस्टँडिंग सॅलरी अकाउंट. किती रुपये? 3,000. किती रुपये लिहिले? चला पुढचं लय महत्वाचं आहे. गुडविल. हे आला बघ, आला बघ, आला मार्केटमध्ये आला पहिल्यांदा. हे बघ इथं पहिलं हे गोष्ट लक्ष दे रे. हे पडावं इकडे लक्ष दे. हे बघ गुडविलचे इफेक्ट बघ काय येतात. हे बघ असे इफेक्ट आहेत का? गुडविल अकाउंट, डेबिट साइड, पार्टनर्स कॅपिटल, क्रेडिट साइड, ऑल. पहिले दोन आहेत ना इफेक्ट? पहिले दोन हेच आहेत की नाही? पहिले दोनच सोडूया. पहिले आधी पहिले दोनच सोडव. चल बाबा पहिला किधर जाऊ? डेबिट में. कोणाचं नाव लिहू तिकडे जाऊन? किती पार्टनरचं लिहू? तिघांचं लिहिलं पाहिजे. तिघांचं नाव लिहा. टू रामभाऊ अकाउंट, टू शामराव अकाउंट, टू घनसाव अकाउंट, राम कॅपिटल अकाउंट, श्याम कॅपिटल अकाउंट असं पाहिजे. ओके, कॅपिटल लिहू ग. कॅपिटल येतं का लिहतं तुला? नुसतं राम लिहिलं असते. देवाचं नाव असं घेते का? चला 90,000 वाटा. हे बघ हे बघ हे बघ असं वाटायचं. हे बघ रे, हे बघ 90,000 इंटू रेसो सांगा. रेसो काय? रेसो 3:2. मग 3 आपण किती करू? 6. थँक्यू थँक्यू. 6 कसं आलं माहिती पडलं ना? 3 आणि 2 5, 5 आणि 1 6. 6 एके 6 उरले 3. 6 पंचे 30. 6 टकल्या 6 टकल्या 6. 15,000. पहिले का रेशो 3 आहे. 15 त्रिक. दुसरे का रेशो 2 आहे की नाही? मग 15 2 तिसरे का रेशो 1 आहे ना? अरे 1 आहे का? मग 15 1.
देख 3 था पहले का, इसके लिए 3 लिखा, दूसरे का 2 है, मन में लिखा 2 मन में था, 15 दूने 30, मन में 1 था, 15 एके, वाटून बसलो की आपण 90,000 रुपये. बोल रहा हर्ष भाऊ, अगला इफेक्ट किधर जाओ? पार्टनर्स कैपिटल के क्रेडिट में जाके क्या लिखने का रे बच्चे लोग? क्रेडिट रे, क्रेडिट में जाके क्या लिखेंगे? चलो लिख दो गुडविल. पार्टनर्स कैपिटल के क्रेडिट में बाय गुडविल का नाम, गुडविल अकाउंट. बोलो, पहले को दिया 45,000, दूसरे को दिया 30,000, तीसरे को दिया 15,000. झालं का इथपर्यंत? येस. ए अगले 2 इफेक्ट तमाम पूरा सांगतील. अगले 2 इफेक्ट असे काय, असे का? पार्टनर्स कॅपिटल डेबिट साईट रिमेनिंग पार्टनर. अरे असं आहे का? आणि त्याचा शेवटचा इफेक्ट काय आहे? गुडविल अकाउंट. असं आहे का? चल इकडे बघ रे, इकडे बघ बंटी, अभी किधर जाएंगे? बोलो, पार्टनर्स कैपिटल के कहाँ पे जाएंगे? इकडे ना. बोला, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जाऊन काय लिहायचं? गुडविल. लिहा 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 फटाफट गुडविल. थांब, काय करू नको, थांब रे. पण आता गुडविल तिघांना वाटायचंय की दोघांनाच फक्त? दोघांना म्हणजे रिमेनिंग वाल्यांना. हे बघ रिमेनिंग लिहिलं, रिमेनिंग म्हणजे कोणा द्यायचं नाही? जो रिटायर झाला त्याला काय नाही द्यायचं, तू बस म्हणून घरी. आता कोण रिटायर झाला नाही? घनश्याम मध्ये पहिलं डॅश करून टाकतो, त्याला काय नाही भेटणार. बघ 90,000 वाटायचे ते आपल्याला. तुमचा रेशो तर असा आहे 3:2:1, पण ह्याला सपवला आता, हा नाही. मग आता इंटू 3/6 करू की 5 करू? 5. त्याचा काही संबंध नाही ना आता. बोला, 5 एके 5 उरले 4, 5 40, टकले टकले चिपकवले. असं आहे ना. मग आता 18,000 इंटू 3, 18 के 18 36, 18 ते 54 किंवा पहिल्याचं 54,000. दुसरे का रेशो 2 आहे की नाही? 2 आहे की नाही? मग 18 इंटू 3 करू की 18 इंटू 2 करू? लिख दो 36. अरे क्लिअर की नाही क्लिअर? हे बघ कुठला इफेक्ट झाला, हे बघ, हे बघ, हा झाला, हा पार्टनर्स कॅपिटल डेबिट. आता कुठं जायचं? गुडविलच्या. चला की गुडविलच्या क्रेडिटला. मग काऊन थांबून राहिलात तुम्ही? हे बघ, गुडविलच्या क्रेडिटला त्या दोघांचं नाव लिहायचं, सौम्यान गोम्याचं, सॉरी राम आणि काय, राम कॅपिटल अकाउंट. दोघांना दिले ना आपण हे? अरे दोघांना दिलं की नाहीये? चला, रामभाऊला किती मिळालं? 54. श्यामभाऊला किती मिळाले? 36. श्यामभाऊ पण खुश, रामभाऊ पण डबल खुश. कुठली ऍडजस्टमेंट उरले का? आता ही इन्फॉर्मेशन डोक्यात ठेवायची फक्त. काय डोक्यात ठेवायचं? जेव्हा त्या रिटायर वाल्याला आपण टॅली करणार, कोणाला टॅली करणार? त्याचे पैसे कुठं पाठवायचे? हे डोक्यात पाहिजे. हसमुख, असं तसं डोक्यात ठेवू. चला या सगळ्यांनी, या रे. हे बरं इथे आलात का सगळेजण? सांगा कुठली बाजू मोठी वाटते तुम्हाला? क्रेडिट ना. चल 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 पटापट क्लोज कर. हे अजून ऍडजस्टमेंट आहे, मग क्लोज कर ना. कुठलं का बेटा? तुझ्या हिशोबाने बघ. हे म्हणजे मला काय म्हणायचंय, तू असं म्हणशील ना 90,000 दादा मी डायरेक्ट डिवाइड केलं 5ने, असं वाट ना. कळलं की नाही? 5ने का डिवाइड केलं तर तुम्हाला माहिती आहे 3 आणि 2 किती झाले? 5. मग याला डिवाइड केलं की आलं उत्तर 18,000. मग पहिल्याचा रेशो किती आहे? 3. मग 18,000 इंटू 3. मग दुसऱ्याचा रेशो किती आहे? मग हे 3 आठवायचे 2. तुम्हाला वाटतं तसं करा भाई, फक्त वाटा, त्यांना वाटा, एवढंच आहे मला म्हणायचं. चला सांगा, हे 15 आणि 3 किती झाले? 18. इथे पण लिहा 18. चला पटापट लिहा 18 18 18. 7.5 मायनस करून किती उरले? 10,500. लिहा इकडे 10,500. डोक्यात घे. हा ऍडमिशन आहे की रिटायरमेंट आहे? रिटायरमेंट मध्ये किती लोकांना वाटतात? दोघांना की सगळ्यांना?
सगळ्यांना खुश ठेवायची, कुणाला नाराज करायचं, कारण की इथं पहिल्यापासून सगळे धंदा करते ते. जेव्हा इकडे टू प्रॉफिट अँड लॉस डिस्ट्रीब्युटेड बिटवीन कुठले पार्टनर ऑल पार्टनर. चला पहिल्या भाऊचं नाव लिहा. पहिल्या भाऊचं नाव राम अकाउंट, दुसऱ्याचं श्याम अकाउंट, तिसऱ्याचं आता बघा आता कसं वाटणार सांगा जरा, तुम्ही डोकं लावून सांगा. त्यात त्या पोरगी म्हणली तसं करू आपण. हे बघ 10,500 की नाही, याला किती डिवाइड करतो आता, तिघांना वाटायचंय ना. मग रेशो दोघांचा घेतला पाहिजे का तिघांचा घेतला पाहिजे? तिघांचा. तिघांच्या रेशोचे टोटल किती होते? 6. 6 डिवाइड करायला 6 6 1 6 उरले 4 6 7 42 उरले 3 6 5 30 6 टाकल्या बघा. आता हिला इंटू करणार, ह्याला इंटू करून राहिलं कितीने? बरोबर आहे की नाही? 17 त्रिक 51 5250. तुमचं तुम्ही बघा बाबा, माझं काय तर मी एका सेकंदात ते करू शकतो. आपलं काय मास्टर याच्यामध्ये. चला पुढच्याचं किती आहे? 2 आहे ना. 17 दुने 34 मिळणार 3500. नंतरचा 1 आहे ना रेशो. 1750 1 आहे 1750. अरे वाटलं ना. बघ 1750 गुणिले 3. चला वाट द्या यांना बाबा, द्या 5250 द्या यांना, खुश करता यांना पहिला, उगा नाराज होतील त्या त्यांना. बाबा झाले खुश, झालं काय? कुठं आन्सर येऊन राहिलं यांचं? क्रेडिटला का डेबिटला येऊन राहिलं रे? मग कुठं पाठवायचं याला? पाठवा की क्रेडिटला, पटापटा पाठवा रे. हे बघ क्रेडिटला पाठवा बरोबर. बाय प्रॉफिट आणि लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ब्रॅकेट मध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं मी काय लिहायचं? प्रॉफिट. पहिल्याचं 5250 बरोबर आहे का? दुसऱ्याचं किती? 3500. तिसऱ्याचं किती आहे? 1750. हे बघ हेच शिकवताय, हे बघ हेच शिकवताय. काय करू नको तू इकडे लक्ष दे रे पोरा. हे बघ हे बरोबर. पहिला कोणाला क्लोज करू? तिघांना करू की पहिला रिटायर्ड वाल्याला पहिला घरी बसवा आता, कारण की त्याची ती ऍडजस्टमेंट आहे ना लास्टची 5वी. बोला कुठली बाजू मोठी आहे? ही मोठी आहे का? 60 70 75 76 750 लिहा. 76 750. किती उरले रे ह्याचं बाबा? तेवढंच उरलं का? लिहा बाबांनो. हा ह्याला काय नाव द्यायचं ना? ह्याला मलिक. ते इथं सांगितलं हे बघ. रिटायर पार्टनरला काय नाव द्यायचं? लोन. काय नाव द्यायचं? मग इथं लिहा टू लोन अकाउंट. काय नाव दिलं याला? लोन अकाउंट. काय नाव दिलं याला? लोन अकाउंट. काय नाव दिलं याला? लोन. थांब आता शांती घे. लोन आहे की नाही हा? हे आर्यन हा लोन आहे की नाही? लोन म्हणजे लायबिलिटी असतं का? ह्याला लायबिलिटीला पाठवलं पाहिजे की नाही? चला लायबिलिटी, चला मग ह्याला घेऊन चला लायबिलिटीला. कुठे बेट्या? हे बघ हे बघ लायबिलिटी. हे ना लायबिलिटी. इथं लिहायचं. इथं काय लिहायचं माहितीये का? तो कोण मेलाय? सॉरी कोण रिटायर झालाय? हा मग इथं लिहायचं घनश्याम लोन अकाउंट. घनश्याम लोन अकाउंट. केवढ्याचा लोन होता याचा? 76 750. लिहा इकडे 76 750. लोन लिहू? त्याचा पैसा बिसा लिहू? गुड. वरती लिहून राहिली. चला बाबा हे आता त्या दोघांना टॅली करू. हे बघ यांना टॅली करू. यांच्या दोघांना काय लोन नाव द्यायचं की बॅलन्स नाव? बॅलन्स. चला हे का? ओके 1,23,500 लिहा रे दोन्ही बाजूला. 1,23,500. बोला इथं पण लिहा 1,23,500.
500 दोन्ही बाजूला ठेवला का? 36,000 गेल्यावर किती उरतात? 1,23,500 मधून किती वजा करायचे? 36,000. इथं तर 500 शगुनचे आहेत तसेच आहेत. बोला. 13 मधून 6 गेले उरले 7. 87,500 वरच्या लाईन मध्ये लिहा. 87,500 वरच्या लाईन मध्ये लिहू रे. हे बरोबर 87,500 वर लिहा. लिहिलं का? चला याचं काढा दुसऱ्याचं. लिहा 1,70,250 पटापटा. 1,70,250 इथे बघा 1,60,000 आणि ते 70 ओके बरोबर 1,70,250. तर दोन्ही बाजूला लिहा तेच. तुमच्या पुस्तकात बरोबर बसन ते. 1,70,250 मधून किती मायनस करायचे बेटा? 54. इकडचे 6, 60, 16, 250. 1,16,250 असं 1,16,250 हे दोन्ही बाजूला पाहिजे, बाजूला पाहिजे. हे दोघं बाजूला पाहिजे. 1,16,250 आणि काय नाव द्यायचं याला तुम्ही म्हणाला आता टू बॅलेन्स बरोबर आहे. टू बॅलेन्स बरोबर आहे. कॅरी डाऊन लिहिलं का? याला कुठे पाठवायचं? बॅलन्स लिहिलंय की नाही? बॅलन्स म्हणजे कुठे पाठवलं पाहिजे? बॅलन्स शीटला पाठवलं पाहिजे की नाही याला? चला पाठव बॅलन्स शीटला. हे बघ इकडे कॅपिटल लिहून ठेवलेस तू. हे बघ इथं लिहून ठेवलेस कॅपिटल. लिहिलंय की नाही मलिक? तू लिहिलंयस का? लिहू मलिक आणि सॉरी मलिक नव्हे राम आणि श्याम. 1,16,000 पहिल्याचं किती? 1,16,250. दुसऱ्याचं 87,500 ओके ओके 87,500 करा टोटल आणि हाना त्यांना बाहेर. किती होतं याचं? याच्याचं 750 होते मागचं. 5, 12, 13, 3, 1, 8, 1, 9, 1, 10. 2,03,750. 2,03,750 येऊन राहिलं बाबा. तुमचं काय भलतं येऊन राहिलं का? डायरेक्ट टेली करू नको. अजून हे राहिलं हे बघ याला टेली करायचंय. चला ह्याची करा दोन्ही बाजू कॅश बँकची. इथं किती लिहायचे? 54. इथं पण किती लिहायचे? 54. उरून किती राहिले? 54. काय नाव द्यायचं ह्याला? बोला काय नाव द्यायचं? सगळं बाय बॅलेन्स. आता मगाशी पण 50 वेळा चर्चा करून राहिलो तुम्हाला. मगाशी सांगितलं सांगरे पोराव मगाशी सांगितलं तुम्हाला हे असेट आहे की नाही? मग लायब्ररीला पाठवलं पाहिजे की असेटला पाठवलं पाहिजे? असेटला पाठवलं पाहिजे. चला असेटला घेऊन जायला हे बघ असेट आणला असेट कॅश अँड बँक 54,000. हे झालं का? हे बघ ह्याला टेली करा पहिलं. ह्याला टेली करा. दोन्ही बाजूला टेली करा. विसरायला नका ह्याला. इथं 90 लिहा आणि इथं पण किती लिहा? 90. आणि हे किती टेली होते बघा तेवढं. पोरांनी बघा असेटचं. पोरांनी असेटचं बघा. पोरांनी लायबिलिटीचं घ्या सांभाळून. चला पटापटा करा. पोरांनी असेटची टोटल करा. पोरींनी लायबिलिटीची करा. पोराव पटापटा करा. चला पुरी पटापटा लायबिलिटी टोटल करून राहिले. तुमची होईल ना आजच टोटल? 2,25,750. 2,25,750. 50, 60, 65. मी इथे 76,750. लाइबिलिटी का बाबा हमारा आ गया 3,67,500. 3,67,500. पोरांचा हा सेटचं काय येऊन राहिलं? एवढंच आहे का? 3,67,000 काय रे? 500. बोला 3,67,500 झालं काय? मला सांगा ऍडमिशन पेक्षा बरं आहे की नाही? अरे ह्याला काय नाही गोंधळ नुसता. मला असं म्हणायचं तुमचा उद्या सम वरती बघायचं. तुम्हाला दोन्ही सम वाचायच्या आणि मग ठरवायचंय कुठलं सोपं आहे कुठलं अवघड आहे. कुठलं सोपं आहे कुठलं अवघड आहे.
कळलं की नाही? जे सोपं आहे तुम्हाला वाटतं हे फास्ट होतंय सोडवून त्यालाच पळायचं. समजलं की नाही? तुम्हाला माहिती पडलं हे बघ, हे लक्षात ठेवायचं. हा दादा मग इथे 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 त्याला लोन नाव दिलं. समजा ही ऍडजस्टमेंट आलीच नसती अशी, तर काय नाव दिलं असतं तरी पण लोन? तरी पण काय नाव देतात? कळलं की नाही? मग टॅली पहिला कोणाला करायचा? जो रिटायर झालाय त्याला. त्याच्या आन्सरला काय नाव द्यायचं? आणि बाकीच्या दोघांना बॅलन्स. तसं तुमच्या ह्याच्यामध्ये कशामध्ये डेथ मध्ये आपण नाव देणार होतो एक्झिक्युटर लोन. त्याला काय नाव देतात? एक्झिक्युटर लोन. याच्यामध्ये फक्त लोन. बरोबर आहे? येस. चला संपलं.